आज लंच ब्रेक वाटतच नाही. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? पण उत्तमा, मला कळतंय ती कोणाबद्दल म्हणते आणि काय म्हणते. बघा ना, आज किती शांत शांत वाटतंय. नाहीतर सगळ्यांना हसवत असतात. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो असं काय करता? आज आपल्या बरोबर अमित नाहीये जेवायला. इनफॅक्ट रजनी नाहीये, सारिका नाहीये. अच्छा, तू यांच्याबद्दल बोलत होतीस? हो. तू कोणाबद्दल बोलत होतीस? अरविंद. ते नाहीयेत ना, करमतच नाही. मग इतकं करमत नाही तर रुसायचंच कशाला? म्हणजे तुम्ही अजून रुसलात काकांवर? नाही नाही, ते नाही, पण ते वागतातच तसं. हा, बरोबर आहे. मग तुमचं काका जर तुमचं मन समजून घेतच नसतील तर तुम्ही बोलूच नका त्यांच्याशी. त्यांनाही येऊ देत ना कधीतरी तुमची समजूत घालायला. हो ना. हा, पण काय? ते नाहीयेत तर काय? करमत नाही अगं, कसं तरीच होतं. मीच उगाच ताणून धरला विषय, उगाच चिडले त्यांच्यावर. आपल्या माणसावर कोणी एवढं रागावतं का? बरोबर आहे नंदिनी मॅडम. म्हणजे अरविंद काका काय आता मुद्दामून तुम्हाला दुखवणार नाहीत ना. त्यांची काही कारणं असतील. काय? कसली कारण? आपल्या माणसाला पण दुखावतं याचं काहीच वाटत नाही का? आणि जर आपल्या माणसाला आपलं वागणं पटत नसेल तर तसं वागूच नाही ना. हा, पण हे कळायला हवं समोरच्याला. म्हणजे हे काकांना कळायला हवं ना. नाही, हे सगळं मला मान्य आहे, पण आता काही गोष्टी नसतात आपल्या हातात. म्हणजे समोरच्याला बिचारायला त्या करायच्या नसतात, पण त्या घडतात ना. आता हे समोरच्याला कळायला पाहिजे ना. पण अशा कशा गोष्टी घडतात? आणि जर गोष्टी घडत असतील तर आपण त्याला विरोध करायला हवा ना. पण मुळात जर आपल्याला विरोधच करायचा नसेल तर मग आपण काहीच बोलू शकत नाही. मग विषयच संपला इथे. बरोबर आहे? नाही नाही नाही, असं काही नाही. हे सगळे ना मनाचे खेळ. म्हणजे समोरच्याची परिस्थिती माहिती असून ती मांडण्याची आपण जर त्याला वेळच देत नसू ना, तर तुम्ही त्याला जज करताय. जज? हा, अजून करताय तुम्ही मनातल्या मनात त्याच्या बाबतीत. मुळात जी ही परिस्थिती असते ना ती निर्माण कोणी केलेली असते. आपण तशी परिस्थिती निर्माणच नाही करायची. अरे 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 एक मिनिट थांबा. थांबा, दोघ जण काय चाललंय? अरे तुम्ही दोघ जण आमच्या भांडणामुळे काय म्हणताय? चर्चा करतोय. बापरे, ही अशी चर्चा? जेवा. काय रे, काय झालं? काय नाही, दाताखाली खडा आला. मी पाहिलं ना. हा, मी ऐकलं ना, खूप मोठ्याने आवाज आला. इथून? हो ना जय सर? काय तांगडे. जय, आता सांभाळून खा डबा. आणि मी निघते, माझं झालंय. नाही तर नवऱ्यांचा अलार्म वाजायचा. कामाला लागा. बापरे. जेवा.
हाय अरे काय झालंय असं का बघतोस माझ्याकडे? हा आम्हाला काय कळत नाही का? काय कळत नाही का? नाही म्हणजे मला कळतंय सगळं. मग का विचारतोयस? अहो म्हणजे तुम्हाला ना काहीच कळत नाही. तांगडे हा एक नक्की कर, तुला कळत नाहीये की मला कळत नाहीये? कारण तुला जे काही बोलायचं ना ते मला काही कळत नाही. अहो जय सर म्हणजे आग दोनों तरफ लगी है. आग? हळू. आता फायर ब्रिगेड बोलत आहे का? म्हणजे आग लगी है इधर. काय जळजळत आहे तुला? ऍसिडिटी झाली आहे? राहू. कॉफी जास्त पीत जाऊ नकोस तांगडे. जय सर म्हणजे मला म्हणायचंय की आदिती मॅडमला पण राग येतो तुम्ही दुसऱ्या कोणाशी बोलायला लागलात तर. मग हे सरळ सांग ना तांगडे, हे काय आहे आग लगी आहे वगैरे? आणि हे तुला कसं कळलं? मगाशी नाही काय जुई मॅडम तुमच्या टेबल जवळ येऊन काय खुडबुड करत होत्या. त्यांनी दोनदा तुम्हाला धक्का मारला. म्हणजे चुकून त्यांचा धक्का लागला. पण महत्वाचं काय, आदिती मॅडमला राग आला. त्या कशा भांडत होत्या तुमच्याशी. मला काय म्हणायचंय, हीच वेळ आहे जय सर, विचारून टाका. विचारायचंच आहे. वा भले शाबास. मला तिला हे विचारायचंच आहे की जुईचा मला धक्का लागला तर तुला का राग आला? जय सर राहू द्या, तुम्हाला नाही जमणार ते आणि झपणार पण नाही. आता मी काय सांगतो ना ते ऐका. ठीक आहे? ठीक आहे. अरे बापरे, आता पहिल्यापासून सगळं सांगायला लागणार. अहो हे गुलाबाचं फुल आहे लाल. हे मलाही दिसतंय थांगडे, लाल गुलाबाचं फुल आहे, पण त्याचं करायचं काय? नाही मी सांगतो ना काय करायचं ते. हे तुम्ही आदिती मॅडमच्या टेबलवर ठेवा, त्या समजून जातील काय आहे ते. त्यांनी ते घेतलं की त्यांचा होकार समजायचा. थांगडे मी असं काही करणार नाही, असं लाल गुलाब वगैरे काही नसतं. अहो घाबरताय काय? मी तुम्हाला त्यांच्या हातात डायरेक्ट द्यायला सांगत नाहीये, त्यांच्या टेबलवर ठेवायला सांगतोय. घ्या. तांगडे. हा तांगडे तुझं इथं काय काम आहे? काय नाही. चल माझ्या बरोबर, चल जरा जुन्या काही फाईल्स काढायच्या आहेत. नाही नाही काय? नाही नाही येतो. हा येतो. चल ना मग लवकर. तुम्ही व्हा मोर, मी आलो. हा, मी पुढं होऊ. हा लवकर ये. हा आलो. हो जय सर घ्या ना लवकर घ्या. हॅलो देवटोस. हां हां जस्ट अ मिनिट. हा आदिती. आदिती लोणावळ्याच्या इन्क्वायरीसाठी फोन आहे, तर जरा बोलशील का? हा आले. हॅलो. ओके. या एक मिनिट. हा जुई, क्लायंटचा फोन आहे. लोणावळ्याचे डिटेल्स हवेत, तिथल्या हॉटेल आणि स्टेच्या संदर्भात. फाईल आणशील प्लीज. जयरामना विचारशील का फाईल कुठे ठेवली? हो. जय तुझ्याकडे लोणावळ्याच्या डिटेल्सची फाईल आहे का? मला नाही माहित, आदिती मॅडमच्याच डेस्कवर असेल. बघते.
रॉंग नंबर आहे. रॉंग नंबर आहे. रॉंग नंबर आहे. सांग. रॉंग नंबर आहे. ओके. हॅलो, मी थोड्याच वेळात फोन करते तुम्हाला. रॉंग नंबर आहे ना. क्रॉस कनेक्शन आहे. हा. जुई, अगं काय झालं? अदिती, हा गुलाब जयला मला द्यायचा होता, म्हणून त्याने मला मुद्दामून तुझ्या डेस्कवर पाठवलं. झालं? म्हणजे एवढंच सांगायचं होतं का? हो. रॉंग नंबर आहे सगळं. आदिती, ग आदिती, माझं ऐकून तरी घे ना तू पूर्ण. आदिती, आदिती, काय ग, तू कशाला आलीस बाहेर? अहो तो जय तुमचा भाडे करू बायकोच्या नावाने ओरडत होता ना. काहीतरी बिनसले वाटतं. हो का? हो का? हो, मग त्यात काय एवढं? बायकोला कशाला हाका मारायच्या एवढ्या रात्री? हो ना? आदिती, तुला काय झालंय? का चिडचिड करतेस? माझं म्हणणं एकदा ऐकून घे ना तू. मला काही ऐकायचं नाहीये जय. अगं पण तुझा गैरसमज होतोय. माझा काहीही गैरसमज होत नाहीये. जा, आण ना अजून गुलाबाची फुलं, वाट ती सगळ्यांना. मी ते तुझ्यासाठी आणलं होतं. पण हो, मग मला का नाही मिळालं? मी ते तुला देणारच होतो, पण पण तेव्हा मग ते जुईला दिलं. ते जुईला दिलं नाही, तिने घेतलं. ही कारण आहेत जय. बघ आदिती, मी कारण देत नाही. हे बघ जय, मला काही कारण नकोय. आता किचन मध्ये जायची वेळ झाली, मी जाते. तुझं आवरून झालं की ये. आदिती, हे बघ. आणि हो, आज तुझ्यासाठी मी खिचडी करते. तीही साधी नाही, काकडीची खिचडी. काय? संसार म्हटला की भांड्याला भांडायला लागणारच. मी आपल्या अनुभवातनं सांगते, नवऱ्याशी भांडण झालं तर ते जास्त ताणू नये, लगेच मिटवून टाकावं. मला कधी कधी खूप राग येतो, माझाच. बरोबर आहे,
आपला आपल्यालाच राग येतो, कारण आपल्या जोडीदारावर आपलं प्रेम असतं ना. माझा नवरा दिवसभर माझ्या डोळ्यासमोर असतो, पण दिवसभर बायको म्हणून माझा त्याच्यावर काहीच अधिकार नसतो. मी साधं त्याच्याशी बोलूही शकत नाही. पण त्या इतर मुली, त्या मात्र खूप प्रेमाने, खूप हक्काने वागतात त्याच्याशी. आपल्या नवऱ्याचा असा राग यावा, याला सुद्धा प्रेमच म्हणतात. अगं काय ताक करतेस की कडी? नाही नाही, झालंच आहे. आणि मी काही भाडेकरूंशी बोलत नाहीये. काय हो, तुम्ही काय माझ्यावर पाळत वगैरे ठेवताय की काय? मी काय पाळत ठेवायला आलेलो नाहीये. तू ताक घेऊन आलेलीस म्हणून बघायला आलोय. हा, काय हो, बायकोशी भांडल्याशिवाय चैन पडत नाही वाटतं तुम्हाला? अरे पण मी कुठं भांडतोय? घ्या, तर तुम्हाला काही विषय लागतो का भांडायला? हे बघ, मी तुला परत सांगतोय, मी इथं तुला बघायला आलोय. हा, भांडायला नाही. हो मग भांडा. तसही तुमचा आणि माझा दिवस सुरूही होत नाही आणि संपतही नाही भांडल्याशिवाय. काही चालवलेस काय तू? मला भांडण्याचा मूड नाहीये. अहो पण मग भांडा ना. भांडणामुळे नवरा बायकोंमधलं प्रेम वाढतं. अशा छोट्या मोठ्या भांडणांमुळे नात्यातली गोडी वाढते. आता म्हणशील भांडा, नंतर दोष मलाच देत राहशील. ताक झालं की घेऊन ये बाहेर. हा, इतकं गमतीशीर नातं आहे ना हे. भांडणातून सुद्धा प्रेम व्यक्त करणार. काय ग, झालं काय? आता काय शोधतोयस? काकडी. अदिती, तू खरंच काकडी घातलीस खिचडीत? अंगना, हो, खा आता. वा, छान झाली खिचडी. मला वाटलं तू खरंच काकडीची खिचडी केलीस की काय. वा, अप्रतिम झाली आहे खिचडी. अजून आहे ना? किचन मध्ये ठेवलीये, अजून हवी तर जाऊन घेऊन ये. पण काही म्हणा दीदी, आज तृप्त झालोय मी. जय बास. बास झालं.
मला कळत नाहीये का तू हे सगळं का करतोयस ते. माझा राग जाणार नाहीये आणि असा वागतोयस ना, त्याचा मला अजून राग येतोय. हो झालंय का तुमचं? हा. तू सुद्धा कर कधीतरी काकडीची खिचडी. राहू दे, मी ठेवतो. अरे असू दे, मी ठेवते. असं काही न बोलता आज डायरेक्ट आत.